मराठा समाजानंतर राज्यामध्ये आता ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्यात आली आहे। या उपसमितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे असेल अशी माहिती सूत्रांकडून मिळते। त्यामुळे ओबीसींसाठीच्या मंत्रिमंडळ उपसमिती अध्यक्षपदाच्या जबाबदारीपासून भुजबळांना डावलल्याची चर्चा आहे। मराठा आरक्षणाबाबत काढण्यात आलेल्या जीआर बाबत ओबीसी नेते आणि कार्यकर्त्यांच्या मनात शंका आहेत। त्यामुळे याबाबत वकिलांचा सल्ला घेऊन कोर्टात जाण्याची आमची तयारी असल्याचं भुजबळ म्हणाले। सरकारने काढलेले जीआर हे फक्त इतिहास सांगणारे कागद आहेत, यात नवं काही नाहीये अशी प्रतिक्रिया देत विनोद पाटील यांनी सरकारवर टीका केली। ज्यांच्याकडे नोंदी आहेत त्यांनाच कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे, यामध्ये वेगळं काय आहे हा सवालही विनोद पाटील यांनी केलाय। छगन भुजबळ यांच्या नाराजीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेत्यांची तातडीची एक बैठक बोलावण्यात आली। देवगिरी या सरकारी निवासस्थानी बैठकीचं आयोजन करण्यात आले। महायुतीमध्ये मंत्री भुजबळ यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर संभाव्य अडचणी लक्षात घेत बैठक होत असल्याची सूत्रांची माहिती। मंत्री छगन भुजबळ यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकलाय। कॅबिनेट बैठकीपासून भुजबळ दूर राहिलेत। मराठा आरक्षणाच्या जीआर वरून भुजबळ नाराज असल्याच्या चर्चा आहेत। मंत्रिमंडळ बैठक सुरू होण्यापूर्वीच भुजबळ सह्याद्री अतिथीगृहावरून बाहेर पडले। राज्य सरकारच्या निर्णयामुळे नाराज असल्याने भुजबळ मंत्रिमंडळ बैठकीपासून दूर झाल्याच्या चर्चांना उधाण आले। तर यावर मंत्री छगन भुजबळ नाराज नाहीत असं स्पष्टीकरण गुलाबराव पाटील यांनी दिले। ओबीसी समाजावर कोणताही अन्याय होऊ नये यासाठी मराठा समाजाप्रमाणे ओबीसी समाजाच्या त्यांच्या न्याय हक्कासाठी उपसमिती नेमली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली। तर भुजबळ बैठकीमध्ये गैरहजर राहिल्याने भुजबळांना समजावून सांगू अशी प्रतिक्रिया शिंदेंनी दिली। छगन भुजबळ बैठकीला गेले नाहीत म्हणजे हा जीआर पक्का आहे असं मनोज जरांगेंनी म्हटलंय। मंगळवारी मुंबईत 150 अभ्यासक, हायकोर्टाचे 50 वकील होते। त्यांनी सांगितले की जीआर ओके आहे, पण काही अभ्यासकांच्या पोटात दुखू लागले अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली। मराठा कुणबी समाजातील पात्र व्यक्तींना आरक्षण मिळावं, जात प्रमाणपत्र मिळावं म्हणून जी प्रक्रिया आहे ती केली जाते। त्यामुळे ओबीसींच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही असं म्हटलंय ओबीसींचे नेते अशोक जीवतोडे यांनी। न्यायाचं दुसरं नाव म्हणजे देवेंद्र फडणवीस अशा शब्दात महाराष्ट्र अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाच्या निर्णयावर आपली प्रतिक्रिया दिली आहे। मराठा समाजाला न्याय देण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी केलंय, तर उबाठा आणि संजय राऊतांनी मराठा समाजाला अपमानित करण्याची भाषा वापरली अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी दिली। मराठा आंदोलकांसाठी महाराष्ट्रभरातून लाखो भाकऱ्या, चटणी आणि ठेचा वाशीमधल्या सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये पाठवण्यात आला होता। 5व्या दिवशी मराठा आंदोलनाच्या मागण्या पूर्ण झाल्यानं आंदोलन मागे घेण्यात आलं आणि या लाखो भाकऱ्या, ठेच्याची नासाडी झाली आहे। जेवणाची नासाडी झाल्यानं मनपा सफाई कर्मचाऱ्यांनी या जेवणाची विल्हेवाट लावली। मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवं, ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता ही पक्षाची भूमिका आहे असं सुनील तटकरे यांनी विधान केलंय। ओबीसी आरक्षणाला धक्का लागतोय की नाही यावर अभ्यास करावा लागेल, 1-2 दिवसात स्पष्टता येईल। पक्ष एकसंघ आहे असंही तटकरेंनी स्पष्ट केले। राज्य सरकारने मराठा आरक्षणाच्या संदर्भात हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी करण्याचा अध्यादेश काढलाय। यानंतर ओबीसी बांधव आक्रमक झाले। राज्य सरकारने काढलेल्या मराठा आरक्षणाच्या जीआरची ओबीसी बांधवांनी होळी केली आहे।
मराठा आरक्षणाचा जी.आर. काढल्यानंतर पुण्यामध्ये ओबीसी समाजानं आक्रमक पवित्रा घेतला। ओबीसी नेत्यांनी भिडेवाड्यात एकत्र येत महायुती सरकारच्या विरोधात आंदोलन केलं। यावेळेस लक्ष्मण हाके यांनी महायुतीचा जी.आर. फाडला। नागपूरमध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं साखळी उपोषण अजूनही सुरूच आहे। 14 मागण्यांमधून एक मागणी पूर्ण झाली आहे, पण 13 मागण्या अजूनही प्रलंबित असल्याचं ओबीसींकडून सांगण्यात येते। राज्य शासनानं मराठा आरक्षणाचा जी.आर. दिल्यानंतर ओबीसी नेत्यांमध्ये नाराजी दिसतेय। बीडमध्ये ओबीसी समाजानं मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाच्या जी.आर.ची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होळी केली। निर्णय तात्काळ रद्द करावा, नाहीतर रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा ओबीसी समाजाकडून देण्यात आला। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बाप्पाचं दर्शन घेतलं। देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्या दिवशी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन बाप्पाचं दर्शन घेतलं होतं। लंडनमध्ये मराठी भवन इमारत उभारणार असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली। महात्मा गांधींचे स्वीय सहाय्यक एन.सी. केळकर यांनी लंडनमध्ये महाराष्ट्र मंडळ स्थापन केलं होतं। याच इमारतीचा लिलाव महाराष्ट्र सरकारनं जिंकला। राज्य सरकार या ठिकाणी जगातील मराठी भाषिकांचं केंद्र उभारणार आहे। मराठा आंदोलनकर्त्यांना मिळालेल्या यशाबद्दल औंढा नगरीमध्ये मराठा समाज बांधवांकडून गुलाल उधळून जल्लोष करण्यात आला। फटाक्यांची आतषबाजी करत 8वं ज्योतिर्लिंग असलेल्या हिंगोलीतल्या औंढा नागनाथ इथे शंकराला 101 लिटर दुधाचा अभिषेक घालण्यात आला।